चालेल बघा, काल आपला प्रॉब्लेम नंबर 15 चालू होता. वाचा, कोण वाचते प्रॉब्लेम नंबर 15? तर मी वाचू. Yes, sir. A factory has 150 workers. 15 of them are male. How many female workers are there in the factory? चालेल बघा, टोटल वर्कर किती कंपनीमध्ये? टोटल 150. टोटल वर्कर्स आर 150. ओके, अँड 11/15 आर मेल. फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. मेल वर्कर्स आर 11/15. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हाऊ मेनी फिमेल वर्कर्स आर देअर. वी हॅव टू फाइंड आउट फिमेल वर्कर्स. काय करावं लागेल? एनीवन? तर त्या मेलच्या नंबरला 150 ने मल्टिप्लाय. हे बघा, तुम्हाला जर का हा प्रॉब्लेम मी स्ट्रेट दिला असता, सपोज टोटल वर्कर आर 150 अँड मेल वर्कर्स आर, सपोज मी जर या ठिकाणी तुम्हाला असं म्हटलं असतं की 100 आर मेल वर्कर्स, फॉर एक्झाम्पल घेतोय, तर तुम्ही काय केलं असतं? 150 मायनस 100 म्हणजे 50 आर फिमेल वर्कर्स. बरोबर आहे ना? तर हे हा प्रॉब्लेम स्ट्रेट फॉरवर्ड राहिला असता. परंतु या ठिकाणी तुम्हाला जो डाटा दिलेला आहे तो आहे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये. मेल वर्कर्स आर 11/15. 11/15 कशाच्या 11/15 आहे? या टोटल नंबरच्या. टोटल नंबर आहे 150. सो 11/15 ऑफ देम आर मेल. So what we have to do? We have to multiply this 11/15 multiplied by the total workers. So number of male workers equals to 11/15. प्लीज कॉन्सन्ट्रेट. हे महत्वाची स्टेप आहे यामधली. 11/15 हा झाला फ्रॅक्शन. हे तुम्हाला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. कशाचा फ्रॅक्शन आहे हा? 150चा. 150 पैकी 11/15 हा जो फ्रॅक्शन आहे हा असेल तुमचा मेल वर्कर्सचा. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, इथे जर का होल नंबर असतं, मेल वर्कर्स आर सपोज 100, तर तुम्ही काय केलं असतं? 150 मायनस 100, 50 तुम्हाला फिमेल वर्कर्स भेटले असते. हा प्रॉब्लेम स्ट्रेट फॉरवर्ड झाला असता. परंतु इथे हा फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. सो व्हॉट वी हॅव टू डू? मल्टिप्लाय दिस फ्रॅक्शन विथ टोटल वर्कर्स. म्हणजे कशाच्या? 150चा जो काही फ्रॅक्शन आहे म्हणजे तो असेल 11/15, दॅट इज मेल वर्कर्स. सो 11/15 मल्टिप्लाइड बाय 150. सिंपल आहे. 15 1 जा 50, 15 10 जा 150. सो 11 into 10 हे येतील 1 1 0. मग किती आले? हे झाले मेल वर्कर्स. आणि आपल्याला विचारलं काय? फिमेल वर्कर्स. मग आता काय करावं लागेल? 110 minus 150. उलट झालं ते. 150 minus 100. 100 minus 150 केलं तर निगेटिव्ह आन्सर येईल. सो फिमेल वर्कर इक्वल्स टू, मोठ्या नंबर मधून सबस्ट्रॅक्ट करत असतो आपण. सो बिगर नंबर इज 150 minus 110. So it will be 40. This will be your answer. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. जसं मी तुम्हाला इथे 100चं एक्झाम्पल घेऊन दिलं, हा नंबर फाइंड आउट केला, होल नंबर. मेल वर्कर्स आर 110
आणि मग टोटल नंबर मधून याला सबट्रॅक्ट केल्यावर उरलेले असतील फिमेल वर्कर्स. चालेल. प्रॉब्लेम नंबर 16. सॉल्व 3/4 multiplied by 7/18 divided by 49/27. बघा आता इथे डिव्हिजन आहे, म्हणजे तुम्ही एक तर पहिले या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करून घ्या, नंतर याला ऍड म्हणजे विथ रिस्पेक्ट टू दिस यू हॅव टू सॉल्व. नाही तर तुम्ही काय करू शकता, मी जर याची साइन बदलायची मला करायचंय तर इथे काय चेंजेस होतील सर? तिथे रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकल. जर इथे डिव्हिजन आहे, डिव्हिजनचं मी जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा जो नंबर असतो हा फ्रॅक्शन याचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो. ओके बघा मग 3/4 मी रेसिप्रोकल याच्यासाठी घेतोय कारण की हे कॅन्सल होतील एकमेकांसोबत. सो 3/4 इंटू 7/8. आता इथे मी साइन बदलतोय, डिव्हिजनची मल्टिप्लिकेशन केली, सो इट विल बी 27/49. आता तुम्हाला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये कसं सॉल्व्ह करायचं. बघा 7 7 दा किती होतात, 7 1 दा 7 7 49 7 दा 49 म्हणजे इथे आले 7. ओके अजून कोण डिव्हिजन होते का? 3 9 चा 27. नो सर. हे वरती आहे, इथे मल्टिप्लिकेशन येईल. अजून 3 6 चा 18. हा 3 6 18. 6 हा इथे 18 आहे ना, मी 8 तेच म्हणलं. Yes. 3 1 दा 3 3 6 दा 18. 18. ओके अजून मी एक स्टेप ऍड करतो या ठिकाणी. आता हे 2 2 जा 6 2 9 6 इंटू 27/7. मी याला मुद्दाम एक स्टेप वाढवली कारण की काही जणांना हे कन्फ्युजन होतं या ठिकाणी. सो आता बघा 1 याचा झाला 1/4 1/6 आणि याचा झाला 27/7. आता याला सॉल्व्ह करायचं अजून होतंय का सॉल्व्ह? हे बघा 3 2 जा 6 आणि 3 9 जा Yes sir. 27. 3 9 जा 27. आता चेक करा न्यूमरेटर मध्ये 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 9 म्हणजे किती येतील इथे 9 आणि इथे 7 2 जा 14 14 2 जा 4 जा 56. आन्सर आहे. सोपा होता हा प्रॉब्लेम. Yes sir. Yes sir. चालेल सोम्या वाचा नेक्स्ट. Nandini complete 1/6 of her project in 3 integer 1/2 days. How long would she take to complete the whole project? हे बघा तुम्हाला एक आनंदनी कंप्लीट 1/6 ऑफ हर प्रोजेक्ट इन 3 इंटिजर 1/2 days. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड आकडे दिलेले नाही आहेत. जसं तुम्ही एखादं काम करण्यासाठी सपोज 6 दिवस लावताय तर समजा अर्ध काम करण्यासाठी 6 दिवस मी एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज तुम्ही शाळेचा एखादा प्रोजेक्ट करताय तर तुम्हाला हाफ प्रोजेक्ट हाफ म्हणजे 1/2 मी जर मेन्शन करतो हाफ प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतात सपोज 6 days. तर आता मला सांगा तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी किती दिवस लागेल. हाफ मी जर हाफ म्हटलंय हाफ म्हणजे 1/2. ओके तर मग इथे मी 1 प्रोजेक्ट
12 days. वन 12 days. साठी किती दिवस लागतात असं विचारलंय. ओके, मी हे सिंपल करून सांगतोय तुम्हाला. हाफ साठी 6. तर ऑब्विसली मग तुम्ही काय केलेलं या ठिकाणी 6 ऍक्च्युली याला जेव्हा आपण पर्सेंटेज डिस्कस करू याला असे लिहित असतात 1/2 प्रोजेक्ट साठी जर तुम्हाला 6 डे लागतात 1/2 म्हणजे हाफ प्रोजेक्ट साठी तुम्हाला जर का 6 डे लागतात तर 1 प्रोजेक्ट साठी किती असं एक इक्वेशन लिहित असतात आणि या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 1 into 6 आणि हा जो असेल हा याच्या डिनॉमिनेटर मध्ये जातो दॅट इज 1/2. ओके, मग आपल्याला सॉल्व्ह करायला काय होईल 6 1 6 आणि हा 1/2 रेसिप्रोकल घेऊ आपण याचा म्हणजे याला म्हणजे 2 याला वरती शिफ्ट करू. सो इट विल बिकम 2/1. 6 2 12 आणि डिनॉमिनेटरचा 1 आपण शक्यतोवर लिहित नाही. म्हणजे किती दिवस लागले तुम्हाला एक प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी 12 days. 6 2 12. ओके, आता बघा याच पद्धतीचा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. फॉर एक्झाम्पल इथे मेन्शन करतो मी. आता आपण आपल्या प्रॉब्लेम वरती येतो. तुम्हाला काय दिलंय 1/6 प्रोजेक्ट साठी किती दिवस लागतात 3 इंटिजर 1/2. 3 integer 1/2. आता याला कन्वर्ट करा. 3 2 6 7/2 7/2. ओके, 7/2. आता आपल्याला लिहायचं आहे तर मग 1 प्रोजेक्ट साठी किती क्वेश्चन मार्क. मग काय करायचं इथे दिस 1 मल्टिप्लाइड बाय दिस नंबर 1 मल्टिप्लाइड बाय 7/2 डिवाइडेड बाय दिस 1/6. आता आपण याला या 1 ने तर काही फरक पडणार नाही. 7/2 आता हा काय होईल हा जो फ्रॅक्शन आहे हा जेव्हा मी वरती घेईल हा होईल रेसिप्रोकल म्हणजे हा होईल 6/1. हे समजतंय ना सगळ्यांना. ही महत्वाची स्टेप आहे. हा 7/2 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 7/2 येणार आहे. अँड दिस 1/6 व्हेन वी टेक ऑन द अपर साइड तो ॲज अ रेसिप्रोकल घ्यावं लागेल. सो 1/6 विल बिकम 6/1. आता सिंपल आहे. 2 1 2 2 3 2 3 6. 7/3 equals to 21 days. 21 days. एवढे दिवस लागतील प्रोजेक्टला कंप्लीट करण्यासाठी 21 डेज. हे महत्वाचं आहे हा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे जे मी सोपं एक्झाम्पल दिलं हाफ प्रोजेक्ट का तुम्ही सहज कॅल्क्युलेट करू शकता. हाफ प्रोजेक्ट साठी 6 डेज तर ऑब्विसली 1 प्रोजेक्ट साठी तुम्ही याच्या मल्टिप्लाय केलं म्हणजे 6 into 2 केलं ना आणि याला लिहिताना या फॉर्म मध्ये लिहिलं आपण. हे व्यवस्थित अंडरस्टँडिंग लिहायचं नोटबुक मध्ये लिहिताना. चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल 18. We have to solve 3 integer 2/3 minus 3 integer 1/5 divided by 14/15. चालेल बघा आता सिंपल प्रोसेस आहे. किती होईल डायरेक्टली समजतंय ना 3 3 जा चला रिप्लाय द्या पटापट. दिस विल बी 3 3 जा 9 9 plus 2 11. 9 plus 2 11. 11/3. 11/3. 15 15 plus 1 16 16/5 16/5. आणि हे डिव्हिजन त्याचं मी काय करेल याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. मग काय करावं लागेल रेसिप्रोकल मल्टिप्लाय दिस विल बिकम 15/14. आपण साइन बदलली थी. आता सॉल्व करायला
एक तर तुम्ही आता एलसीएम घ्या डिनॉमिनेटरचा किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा, कसंही केलं तर चालतं. आता इथे एलसीएम सोपं जाईल कारण की 3 आणि 5 एलसीएम तुम्हाला सहज काढता येईल. किती येईल एलसीएम? 15. किंवा मी तुम्हाला एक दुसरी टेक्निक दिलेली आहे. या नंबरनी म्हणजे या ठिकाणी याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं आणि या डिनॉमिनेटरनी याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं. बघा मी तसं करून दाखवतो तुम्हाला. हा जो डिनॉमिनेटर आहे 11/3 इंटू 5/5. ओके, या फ्रॅक्शनला हा जो डिनॉमिनेटर आहे याने मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. तसंच या फ्रॅक्शननी इकडचा जो 3 आहे मायनस 16/5 मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 3. मिनिंग बदलला का आपल्या इक्वेशनचा? नाही. तुम्ही 5 कॅन्सल केलं तुम्हाला 11/3 भेटताय, 3 कॅन्सल केलं तुम्हाला 16/5 परत भेटताय. म्हणजे वरच्या स्टेटमेंटचा मिनिंग चेंज झालेला नाहीये. यालाच म्हणतात रॅशनलायझेशन. सो आता सॉल्व करायला दिस विल बी ॲज इट इज 15/14. 11 into 5 55 divided by 5 3 is 15 minus 16 3 is 48 upon 15. Correct. 15 multiplied by 15 upon 40. ओके. आता बघा, आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे दोन्हीचे, तर फक्त आपल्याला वरचं ऑपरेशन करावं लागेल न्यूमरेटरचं. म्हणजे काय होईल ते 55 minus 48 divided by 15 as it is multiplied by 15/14. आता किती येतील? 55 minus 7/15. 7/7 multiplied by 15/14. 15/14. Okay. 7 1 the 7, 7 to the 7 to the 14. 14. The answer will be 1/2. समजलंय सगळ्यांना? Yes, sir. काय तर मग आपली सेकंड किंवा ती करून दाखवतोय. सेकंड मेथड घेऊ आपण, म्हटलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे एलसीएम वगैरे न करता या ठिकाणी काय केलं बघा. 11 आपल्याला मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. बरं स्टेप परत लिहितो मी. 11/3 minus 16/5 into 15/14. बघा आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. 11 into 5 किती होतील? किती लिहितो मी? 55. हा, हे 55. एरो दाखवतो याचे क्रॉस मल्टी, याला म्हणतात क्रॉस मल्टिप्लिकेशन. 11 into 5 55, 16 into 3 48. डिनॉमिनेटरचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 5 into 3 15. बघा तेच येतं शेवटी 15/14. अगेन 55 minus 48 7/15 multiplied by 15/14. 15 get cancelled. 7 1 the 7, 7 2 the 14. So again 1/2. 1/2. म्हणजे तुम्ही याने करा, एलसीएम घ्या किंवा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर सेम राहतं. चालेल. प्रॉब्लेम 19 श्यामल वाचा. श्यामल आहे का? हो सर, श्यामल आहे. वाचा पटकन. Oh, sir. There are 1,500 American workers in factory. The number of Chinese workers is 3/5. The number of American workers are the number of Indian workers is 5/9. The number of Chinese workers. How many workers are working? ओके. बघा टोटल वर्कर. आता तुम्हाला या ठिकाणी या मागच्या प्रॉब्लेम सारखंच आहे, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आकडे दिलेले आहेत.
ओके, तुम्हाला हे जर होल नंबर दिले असते तुम्ही पटापट सबस्ट्रॅक्शन केले असते, ऍडिशन केलं असतं आणि वर्कर्स काढले असते, परंतु या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन दिलेले आहेत. बघा, टोटल वर्कर्स, मी डाटा लिहितोय, गिवन डाटा, टोटल आर 1500 अमेरिकन वर्किंग इन अ फॅक्टरी. मग हे काय झाले, अमेरिकन वर्कर्स. American workers are 1500. Okay, the number of Chinese workers, काय करावं लागेल, चायनीज वर्कर कसे काढसाल सर त्याला 1500 ने मल्टिप्लाय करू. इथे काय म्हटलेलं Yes, बघा, sir. the number of Chinese workers is 3/5 the number of American workers. म्हणजे अमेरिकन वर्कर्सचा जो काही नंबर असेल, जसं आपण इकडे सॉल्व्ह केलं होतं, हा जो प्रॉब्लेम घेतला होता 15 नंबरचा, 150 वर्कर्स, आजचा पहिला प्रॉब्लेम, त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. 150 वर्कर्स होते, 11/15 आर मेल. ओके, मग आपण याचा एक होल नंबर मध्ये याला कन्वर्ट केलं होतं मेल वर्कर्सला. सेम वे इथे सुद्धा तसंच आहे, तुम्हाला होल नंबर मध्ये अमेरिकन दिलेले आहे, फक्त अमेरिकन आहे 1500, चायनीज वर्कर आहे 3/5. कशाच्या 3/5? अमेरिकन वर्कर्सच्या. मग आपल्याला काय करावं लागेल, चायनीज वर्कर इक्वल्स टू 3/5 मल्टिप्लाइड बाय 1500. सोपं आहे आता हे. 5 1 जा 5, 5 3 जा 1500, तिथे 300, 900 झाले चायनीज वर्कर. ओके, आता नेक्स्ट काय विचारलंय बघा पुढे. आता आपल्याला एक चायनीज वर्कर होल नंबर मध्ये भेटले. नंतर आहे इंडियन वर्कर्स इज 5/9 द नंबर ऑफ चायनीज वर्कर्स. आता याच्या 5/9, 5/9 into 900. व्हेरी गुड. इंडियन वर्कर्स, या 900चं फ्रॅक्शन घ्यायचं आपल्याला. 5/9 इंटू इंडियन चायनीज वर्करचा जो काही आकडा आहे त्याचा 5/9. सो सॉल्व दिस. 9 1 जा 9, इथे येतील 9 1 जा 9, 100. 100 इंटू 5, 500. 500. ओके, आता तुम्हाला अमेरिकन वर्कर होल नंबर मध्ये माहित झाले, चायनीज वर्कर होल नंबर मध्ये माहित झाले, इंडियन वर्कर सुद्धा होल नंबर मध्ये माहिती झाले. आता काय विचारले शेवटी, हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द फॅक्टरी. टोटल वर्कर कसे काढसाल मग, Addition. टोटल 2900. टोटल वर्कर्स इक्वल्स टू 1500 प्लस 900 प्लस 500. 500. 1500 प्लस 900, 15 प्लस 9 किती होतात, 24. 24 प्लस 24 प्लस 29 become 2900. 2900. चालेल. नेक्स्ट अमेय वाचा 20 नंबर. Okay. A fruit vendor had 1 dozen apples. He sold 7 apples. Find the fraction of the apples sold and apples not sold out of the total number of apples and the fraction of unsold apples to sold apples. चालेल. बघा, आता तुम्हाला फक्त सरळ सरळ फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे. या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा. A fruit vendor had 1 dozen apples. 1 dozen म्हणजे किती, किती 12 apples. 12 apples. Okay. 12 apples. The total number of apples equals to 1 dozen म्हणजे 12. ओके, नंतर विचारलंय ही सोल्ड 7 apples. किती विकले, 7 apples. ऍपल.
7. Apple sold equals to 7. Find the fraction of the apple sold. आता याचा फ्रॅक्शन फाइंड आउट करायचा आहे. फ्रॅक्शनचा अर्थ मी तुम्हाला त्या चपातीचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं. जर तुम्ही एक चपाती मधला, सपोज अशी चपाती आहे, यातला फक्त हा कॉर्नर खाल्ला एवढा, किती पार्ट आहे? 1 2 3 4. तर याचं फ्रॅक्शन कसं लिहितो आपण? आउट ऑफ 4 पीसेस, 1 2 3 4, आपण पुढे 4 तुकडे करत असतो. आउट ऑफ 4 पीसेस वी हॅव टेकन ओनली 1, म्हणजे याचा फ्रॅक्शन झाला 1/4. ओके. तर आता इथे काय विचारलंय? फाइंड द फ्रॅक्शन ऑफ ऍपल सोल्ड. मग कसं येईल? फ्रॅक्शन ऑफ 7/12. करेक्ट. कसला फ्रॅक्शन विचारलाय ते कॉन्सन्ट्रेट करा. फ्रॅक्शन ऑफ सोल्ड ऍपल्स. सोल्ड म्हणजे विकले. यातले 7 विकले. किती पैकी विकले? आउट ऑफ 12, म्हणजे टोटल ऍपल्स तुमचे 12. आउट ऑफ 12 7 आर सोल्ड. तर हे झालं तुमचं पहिलं आहे, म्हणजे 7/12 एवढे या फ्रॅक्शनने ते विकले. दुसरं त्यातला सब अजून फ्रॅक्शन अँड ऍपल्स नॉट सोल्ड आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ ऍपल्स. आता जे विकले नाही गेले, किती विकले नाही गेले? मग 12 minus 7 is equals to 5. सोल्ड. 5 apples. ऍपल्स नॉट सोल्ड. मी मुद्दाम स्पेसिफिक लिहितोय. किती ऍपल विकले नाही गेले? टोटल होते 12, त्यातले 7 विकले. तर अनसोल्ड असतील Minus 5. 5. आता मग याचा फ्रॅक्शन विचारलाय. फ्रॅक्शन ऑफ 5/7. 5/12. 5/12. 5/12. Yes, sir. 5/12. फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड ऍपल. 12 ऍपल पैकी 5 हे विकल्या नाही गेले, म्हणजे हा झाला दुसरा आन्सर. 5/12. करेक्ट. 5/12. अजून त्यामध्ये तिसरा प्रश्न आहे. अँड द फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड ऍपल्स टू द सोल्ड ऍपल्स. काय करावं लागेल मग? मायनस कसं होईल? फ्रॅक्शन विचारलंय. फ्रॅक्शन म्हणजे एक न्यूमरेटर असेल, एक डिनॉमिनेटर असेल. प्लीज कॉन्सन्ट्रेट. काय म्हटलं बघा? 5/7. मी जर मेन्शन करतोय फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड ऍपल्स टू द सोल्ड ऍपल्स. निर्मल काय करावं लागेल? सर ते 12 मधून 7 मायनस करायचे. नाही, तुम्ही थोडं कन्फ्युज होत आहे. बघा, थोडस जास्त वेगळा विचार नका करू. तुम्हाला काय सांगितले ते कॉन्सन्ट्रेट करा. फ्रॅक्शन ऑफ कसला फ्रॅक्शन? फ्रॅक्शनचा अर्थ काय होतो? एक न्यूमरेटर असेल, एक डिनॉमिनेटर असेल. तर तुम्ही दोन फ्रॅक्शन ऑलरेडी फाइंड आउट केलेले आहेत. एक आहे फ्रॅक्शन ऑफ सोल्ड ऍपल आणि दुसरा आहे फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड ऍपल. या दोन गोष्टी तुम्ही फाइंड आउट केलेल्या आहे ऑलरेडी. आता काय विचारलं? प्लीज कॉन्सन्ट्रेट. आता या दोघांचा रेशो द्यायचा आपल्याला. फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड ऍपल. मग अनसोल्ड ऍपलचा फ्रॅक्शन किती आहे? हा आहे तुमचा 5/12. and sold apple 7. 2. याचा अर्थ काय असतो? फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड ऍपल्स 2. 2 म्हणजे हा डिनॉमिनेटर असेल. जेव्हा तुम्ही रेशो लिहिता ना, त्यामध्ये वरचा न्यूमरेटर असतो, तो सेकंड असतो. सर 7 apple sold केले होते. हा. अनसोल्ड पहिला नाही. तुम्हाला रेशो कसला विचारलाय? सॉरी, फ्रॅक्शन कसला विचारलाय? फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड डिवायडेड बाय सोल्ड. मग सोल्ड ऍपलचा फ्रॅक्शन आहे 5/12 आणि सॉरी अनसोल्ड ऍपलचा रेशो आहे 5/12 आणि सोल्ड ऍपल किती आहे? 5/12. 7/12. 7/12. हा झाला तुमचा न्यूमरेटर. मी जर मेन्शन करतो न्यूमरेटर, आणि हा झाला तुमचा डिनॉमिनेटर. तुमचा फ्रॅक्शन कसला बनलेला असतो? कधीही फ्रॅक्शन आपण हे जे चॅप्टर डिस्कस करतोय, फ्रॅक्शन म्हटल्यानंतर एक न्यूमरेटर असेल, एक डिनॉमिनेटर असेल. ओके. आता याला सॉल्व करा. 5/12 हा जो डिनॉमिनेटर आहे, याला तुम्ही जर का चेंज केलं,
रेसिप्रो याचा अर्थ काय होतो? डिव्हिजन. डिव्हिजन जे अंडरलाईन मल्टिप्लिकेशन. हा, आता इथे हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर म्हणजे हे झालं डिव्हिजन. तर आपण याला वरती शिफ्ट करू सॉल्व्ह करण्यासाठी. तर 7/12 चा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. सो इट विल बिकम 12/7. 12/7. 12 गेट कॅन्सल. म्हणजे काय येईल आन्सर? 5/7. 5/7. 5/7. चालेल. समजलंय का हे सगळ्यांना? हे स्टेप महत्वाची यातली. येस सर. इथे तुम्हाला मी रिपीट करतोय, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रॅक्शन ऑफ अनसोल्ड ऍपल. आता विचार करा की सपोज जर का इथे हा फ्रॅक्शन न देता मी तुम्हाला होल नंबर दिला असता. सपोज इथे तुमचं राहिलं असतं 5 ऍपल विकले. तुम्हाला माहिती आहे तसंही तुम्ही किती ऍपल विकले. सोल्ड ऍपल किती आहे? ऍपल सोल्ड 7. ओके. आणि ऍपल्स नॉट सोल्ड 5. यांचा जर तुम्हाला रेशो सांगितलं मी घ्यायचा, तुम्ही काय करताल? आता तुम्हाला रेशो जर मी सांगितलं नॉट सोल्ड डिवायडेड बाय सोल्ड, सांगा आता मला काही. नॉट सोल्ड ऍपल किती आहे? 5. आणि सोल्ड ऍपल किती आहे? 7. बघा 5/7 आलं. चालेल. तर हे झाले आपले सॉल्ड एक्झाम्पल्स. तुम्ही बेसिक प्रॅक्टिस स्टार्ट केली का? मला मागच्या चॅप्टरचे 7th क्वेश्चन पर्यंत 7th पर्यंत झालंय का? हा, 7th महत्वाचा आहे. सिम्प्लिफाय म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत. जसं डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे इथं पहिला प्रॉब्लेम बघा 3/7 2/7. डिनॉमिनेटर सेम आहे, फक्त वरची ऍडिशन करावं लागेल 5/7. त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे -1/2 + 1/2. आता इथे 0 आन्सर येईल कारण की हा पहिला मायनस आहे आणि हा प्लस आहे आणि दोन्ही आकडे सेम आहे. तर हे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा. सोपे सोपे प्रॉब्लेम्स आहेत, हे केल्याशिवाय हे प्रॉब्लेम फार महत्वाचे आहेत. ऍटलिस्ट मंडे पर्यंत बेसिक आणि फर्दर कम्प्लीट करा. मंडे पर्यंत म्हणजे आता फ्रायडे, सॅटर्डे, संडे मध्ये 2 दिवस येतात. ऍटलिस्ट 2 दिवसामध्ये हे कम्प्लीट करा. चालेल. आपण किती वेळ तर आता काही टेन्शन नाही. आपण 1-2 प्रॉब्लेम घेऊ ब्रेनवर्क्स मधले आणि नंतर स्टॉप करू. ओके सर. चालेल. तन्मय इंडोले वाचा प्रॉब्लेम पहिला. Yes, sir. The diagram below shows a circle which is divided into 16 equal parts and shade 5/8 of the whole circle. बघा तुम्हाला ही जी फिगर दिलेली आहे यामध्ये टोटल पार्ट त्याचं म्हणणं आहे द डायग्राम बिलो शोज सर्कल विच इज डिवायडेड इंटू 16 इक्वल पार्ट्स 1/6. हे जे पार्ट्स आहे हे आहे टोटल 16 आणि हे सगळे कसे शेडेड पार्ट आहे. ऑल दीज आर शेडेड पार्ट. तुम्ही फिगर जर पाहिली तर ती कलर म्हणजे कलर केलेली आहे. तुम्हाला काय सांगितलंय? अनशेड 5/8 ऑफ दी होल सर्कल. म्हणजे 5/8 तुम्हाला अनशेड करायचे. अनशेड म्हणजे कलर काढून टाकायचा त्याचा. आता 5/8 म्हटल्यानंतर तुम्हाला याहून काय समजतंय? 5/8 अनशेड 5/8. सर 5 शेडेड आहे. 5 म्हणजे याचा अर्थ काय होतो? आउट ऑफ 8 5 आर शेडेड. पण तुम्हाला किती पार्ट दिले सौम्या?
8. 16. 16. मग 10 on 16. हा डिनॉमिनेटर मध्ये 16 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आणि रॅशनलाइज करावं लागेल? 2 multiplied by 2. 2. व्हेरी गुड. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. बघा 5 upon 8 multiplied by 2 upon 2. आता बघा 10 upon 16. 10 upon 16. आता आलं तुमचं. आपल्याला किती पार्ट दिले? 16 आउट ऑफ 10 आर आपल्याला काय करावं लागेल? अनशेड. म्हणजे त्याचे 10 त्या सर्कलचे 10 पार्ट जे ते अनशेड करावे लागतील. आता हे व्यवस्थित झालं. यांनी काय केलं होतं तुम्हाला देताना सिम्पलेस्ट फॉर्मात दिलं होतं. 5/8 हा त्याला सिम्पलेस्ट फॉर्म. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं 5 2 जा 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16 म्हणजे परत तुम्हाला याचा आन्सर 5/8 भेटतं. So we have to rationalize this by multiply and divide by 2 and you will get 10 upon 16. त्या 10 upon 16 वरून तुम्ही सांगू शकता 16 पार्ट पैकी 10 पार्ट हे तुम्ही अनशेड करायचे आणि शेडेड किती राहतील? मग 6. 6 पार्ट विल बी शेडेड. 6 पार्ट कलर करायचे, बाकीचे तसेच ठेवायचे. समजला हा प्रॉब्लेम? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट अथर्व हिरे वाचा. There are 24 hours in a day. What fraction of a day does 11? आवाज नाही रे तुझा बरोबर. बघा देर आर 24 hours इन अ डे. एका दिवसामध्ये किती आवर्स असतात? 24. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ अ डे डज 11 hours रिप्रेझेंट? व्हॉट फ्रॅक्शन काय येईल मग? 11 upon 24. 11 by 24. 11 by 24. तुम्हाला विचारलंय फ्रॅक्शन ऑफ अ डे डज 11 hours रिप्रेझेंट. सो फ्रॅक्शन ऑफ 11 hours इक्वल्स टू टोटल आवर्स आहे 24 त्यातले 11 hours म्हणजे 11 upon 24 एवढंच लिहायचंय. फार सोपे प्रॉब्लेम टाकले यांनी ब्रेनवर्क्स मध्ये. चालेल घ्यायचं का कसं? Well, children, there are 4 boys and 7 girls. What fraction? Okay. Sir, वाचू का? हा वाच एक घेऊन टाकू आपण. सोपा आहे तो पण. प्रॉब्लेम सोपे आहे In a family. हा वाच आम्ही. In a family with 12 children, there are 4 boys and 7 girls. What fraction of the children are girls? बघा सोपा प्रॉब्लेम आहे. पहिले डिटेल लिहितो. टोटल चिल्ड्रन्स इक्वल्स टू 11. एका घरामध्ये 11 चिल्ड्रन्स आहेत. त्यापैकी बॉईज आर 4 अँड गर्ल्स किती आहे? 7. बघा 7 + 4 11. ओके. आता तुम्हाला काय विचारलं त्यांनी? व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द चिल्ड्रन आर गर्ल्स. मग गर्ल्सचा फ्रॅक्शन काय येईल? 7 upon 11. 7 upon 11. फ्रॅक्शन ऑफ गर्ल्स. टोटल चिल्ड्रन किती आहे? 11. 11 पैकी गर्ल्स किती आहे? 7. म्हणजे 7 upon 11. तसंच बॉईजचं जर विचारलं तुम्हाला तुम्ही काय लिहाल? 4 upon 11. हा विचारला नाहीये तरी लिहिलं आपण. 7 upon 11, 4 upon 11. चालेल वाचा एक समोरचा अजून. Sir, can I read? वाचा. Sir, can I? ईश्वरी आहे का? Yes, sir. Our chief for an employee at McDonald's. McDonald's दे. McDonald's म्हणायचं त्याला. Yes, sir. McDonald's consists of 8 people. What fraction of the employees work if is represented by 6 hours? बघा एका मॅकडोनाल्ड ही तुम्हाला माहिती असेल काही जणांना. मॅकडोनाल्ड मध्ये काय भेटत असते? बर्गर पिझ्झा वगैरे या गोष्टी भेटतात तिथे. सो दिस मॅकडोनाल्ड कन्सिस्ट ऑफ 8 hours शिफ्ट. शिफ्ट म्हणजे
जसं कंपन्यांमध्ये शिफ्ट असतात, म्हणजे एम्प्लॉय असेल एखादा, तर त्याला त्या कंपनीची शिफ्ट जर 8 घंटेची असेल, 10 घंटेची असेल, तर तेवढे आवर्स त्याला ते काम करावं लागतं. जसं आपल्या इथे कंपन्या नाहीये बुलढाण्यामध्ये, परंतु आपल्या इथे सुद्धा ऑफिसेस आहे, त्याला शिफ्ट म्हणतात. हा, जेवढ्या आवर्स तुम्ही काम करता त्या ऑफिसमध्ये, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ शिफ्ट. तर या मॅकडोनाल्ड कंपनीमध्ये टोटल शिफ्टचा आवर्स 8 आवर्स, म्हणजे तिथले एम्प्लॉय 8 घंटे काम करतात. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द एम्प्लॉईज वर्क शिफ्ट इज रिप्रेझेंटेड बाय 6 आवर्स? 6 आवर साठी फ्रॅक्शन काय येईल तुमचा? सांगा पटकन. 6/8. 6/8. करेक्ट. 6 hours work shift equals to 6 upon 8. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये 2 3 जा 6, 2/4. 2 3 जा 2/4. 2 3 जा 6, 2 4 जा 8. So your answer will be 3 upon 4. चालेल, आपण बाकीचे प्रॉब्लेम उद्या घेऊ. आता आपल्याला 1 मिनिट, तुम्हाला पहिल्यासारखी जे झूम ऍप आहे त्याला लिमिट राहिलेली नाहीये, नाही तर आपली मीटिंग आतापर्यंत संपली असते. अनलिमिटेड टाइम झाला, त्यांनी ऑन केलंय सगळ्यांसाठी. आता तुम्ही 1 आवर घ्या, 2 आवर घ्या, तरी ठीक आहे. 40 आवर सफिशियंट आहे, तुम्ही बोर होत नाही त्यामध्ये. 40 minutes. 40 मिनिट सॉरी. तर PDF पाठवल्यानंतर व्यवस्थित लिहा, बेसिक प्रॅक्टिस आणि फर्दर प्रॅक्टिस सॉल्व